नमस्कार. आपण ग्रामीण भागातील गाव पातळीवरचे आठवडी बाजार पाहिले असतील, परंतु आज SP स्कूल नांदोरे या संस्थेमध्ये लहान विद्यार्थ्यांनी आठवडी बाजार भरवलेला आहे. तर या आठवडी बाजारामध्ये कोणकोणत्या प्रकारचे स्टॉल लागलेत, विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या प्रकारच्या पालेभाज्या या ठिकाणी विक्रीसाठी आणलेत, हे आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर पाहूया SP पब्लिक स्कूल नांदोरे या संस्थेमधील आठवडी बाजार. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी आठवडी बाजार भरवलेला आपण पाहतोय. कितवीला आहेस बाळा? 5वीला. 5वी. हां. काय आहे विक्रीसाठी? विक्रीसाठी मूर्त्या आहेत, रुमाल, गुलाबजाम, कॅडबरी, बॅटऱ्या, कंपास, चिंचेचे लाडू, चिरमुऱ्याचे लाडू. कितीला आहे मूर्ती? मूर्ती 150ला. 150 रुपयाला. हां. ठीक आहे. आणखीन आपण स्टॉल पाहतोय. तिकडे अतिशय भरगच अशा स्वरूपाचा या ठिकाणी आठवडे बाजार आपण भरलेला पाहतोय. अगदी खऱ्याखुऱ्या बाजाराचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे. बाजाराला भेट देण्यासाठी करकम पोलीस स्टेशनचे BSI गायकवाड साहेब हे या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आपण या आठवडी बाजाराविषयी थोडक्यात त्यांच्याकडनं माहिती जाणून घेणार आहोत. साहेब, कसं वाटतं या आज आठवडी बाजार पाहिल्यानंतर? सर्वप्रथम मी SP पब्लिक स्कूल यांचं इथे कौतुक करू इच्छितो की त्यांनी हा प्रोग्राम ऑर्गनाईज केला आहे, जेणेकरून एक आजच्या युगामध्ये व्यवहार ज्ञान काय असतं याची एक वरवर जी कल्पना यायला पाहिजे ह्या वयामध्ये मुलांना, 5वी ते 10वी म्हणा किंवा लहान मुलांना, प्रत्येक गोष्टीची जी कल्पना यायला पाहिजे, व्यवहार ज्ञान, याच्यासाठी जे आजचा बाजार डे विथ फन डे, म्हणजे दोन्ही गोष्टी इथं लोकांना, मुलांना व्यवहारही कळत आहेत आणि त्यांचं एक मनोरंजन. आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण व्यवहार करताना आपण मुलांना शक्यतो शाळा आहे त्याच्यामधून तिथं अलिप्त राहतात. त्यामुळं आजचा जो कार्यक्रम आहे हा त्यांच्यासाठी चांगलाच आहे आणि याच्यातून चांगलं ज्ञान त्यांना मिळेल. व्यवहाराची एक पद्धत आहे, देवाणघेवाण, त्याची एक पद्धत जी आहे ती वृद्धिंगत होईल आणि SP पब्लिक स्कूल शाळेला माझ्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद साहेब. या ठिकाणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर वलगे साहेब आपल्यासोबत आहेत. आपण डॉक्टरांकडून काही या आठवडी बाजाराविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार. डॉक्टर साहेब, ही बाजाराची जी संकल्पना आहे ही आपणाला कशी काय सुचली? खरं म्हणजे नांदोऱ्यासारख्या ग्रामीण भागामध्ये 2008 साली आम्ही एक छोटंसं इंग्लिश मिडियमचं रोपटं लावलं होतं. आज 17 वर्षानंतर या ठिकाणी आज 1100 विद्यार्थी, सर्वप्रथम 2 गावातून बस चालू झाली होती. आत्ता आमच्या 28 गावामध्ये बसेस जात आहेत आणि आज खरं सांगायचं म्हणजे वेटिंग लिस्ट आहे. त्याला कारणच आहे की आम्ही फक्त आमचं ब्रीदवाक्यच आहे की गुणवत्ता शिक्षणाची. हे मुलगा हा ऑलराऊंडर झाला पाहिजे तो आणि कृतीयुक्त शिक्षणावर आमचा भर असला पाहिजे आणि त्यातलाच हा एक आमचा उपक्रम आहे की या वयापासूनच मुलाला व्यवहार ज्ञान आलं पाहिजे, व्यावसायिक दृष्टिकोनसुद्धा मुलांना आला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून ह्या आठवडी बाजाराचं आम्ही आयोजन केलं आहे आणि दरवर्षी आम्ही करतो. आठवडी बाजाराचे पहिलंच वर्ष आहे का? कधीपासून सुरुवात करते? जवळजवळ गेले 10 वर्षापासून आम्ही आठवडी बाजार भरवत आहे. परंतु आता मुलांची संख्या एवढी वाढली, आज जवळजवळ 200 स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत आणि माझ्या अंदाजाप्रमाणे कमीत कमी 2 लाखाच्या पुढाचा हा टर्नओव्हर असेल. आपली जी संस्था आहे आता या ठिकाणी किती वर्ग भरतात? आता आपल्याकडे नर्सरीपासून 10वीपर्यंतचे वर्ग आहेत आणि यामध्ये तुकड्या सिनियर KGला आता आमच्या 4 तुकड्या आहेत आणि यावर्षी तर आम्ही अगदी 1ली ते 10वी प्रवेशसुद्धा बंद केलेले आहेत. आम्ही फक्त ज्युनियर KG आणि सिनियरला या ठिकाणी प्रवेश देत आहोत आणि 1100 विद्यार्थी शिक्षण घेतात या ठिकाणी. या संस्थेमध्ये नांदोरे गावातूनच विद्यार्थी येतात का बाहेर गावावरून येतात? नाही, जवळपास करकम, भोसे, पटवर्धन, कोरवली, श्रीपूर, माळुंग, करोळे, कानबा अशा 28 गावामधून या ठिकाणी मुलं येत आहेत. कारण शिक्षणाची गुणवत्ता
मेंटेन केल्यामुळं आज या ठिकाणी वेटिंग लिस्टची वेळ आलेली आहे. आमच्या आता स्कॉलरशिपमध्ये दरवर्षी जवळजवळ 15 ते 20 मुलं गुणवत्ता यादीत असतात. नवोदयमध्ये काय आमचे विद्यार्थी लागलेले आहेत, सैनिक स्कूलमध्ये विद्यार्थी आहेत. देश पातळी ऑलिम्पियाडमध्ये दरवर्षी आम्हाला कमीत कमी 30 ते 40 गोल्ड सिल्वर मेडल असतात. अशा सर्व स्पर्धा परीक्षा म्हणजे पहिलीपासूनच स्पर्धा परीक्षा या ठिकाणी आम्ही घेत आहोत. आणि दुसरे म्हणजे फाउंडेशन. आम्ही आता जे 10वीनंतरच्या बॅचच्या बाहेर गेल्या त्यानंतर आम्हाला उणीव बसवलं की CBSE सिलेबस असावा, म्हणून आम्ही गेल्या वर्षीपासून CBSE सिलेबस विथ 6वीपासूनच JEE नीट इंडियाचं फाउंडेशन चालू केलं आहे. म्हणजे आमच्या 6वीमध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायो हा विषय आम्हाला विद्यार्थ्यांना इथं आम्ही अलग केलेला आहे. नक्कीच सर, अतिशय चांगल्या पद्धतीची गुणवत्ता ही आपल्या या SB पब्लिक स्कूलच्या संस्थेची आहे. हे आपण सांगायची काही गरज नाही, कारण या संस्थेचे जे बाहेरचे पालक आहेत तेही आपल्याबद्दल खूप काही सांगून जातात. आणखीन काही नवीन नवीन उपक्रम आपण यामध्ये राबवता का? आम्ही ॲक्च्युली प्रकल्प भेटी देतो. मग गुळाचा कारखाना असेल, साखर कारखाना असेल, साबण कारखाना असेल, त्या प्रकल्प भेटीवर पण आमचा भर असतो. दर महिन्याच्या 2ऱ्या व 4थ्या शनिवारी आम्ही विना दप्तर शाळा घेतो. म्हणजे मुलांना त्या दिवशी दप्तर आणायचं नाही, फक्त कृतीयुक्त शिक्षणावर भर द्यायचा. मुलांचं स्टेज डिअरिंग वाढलं पाहिजे त्यासाठी कार्यक्रम असतात. दुसरं म्हणजे मुलांना सायन्स डे आम्ही खूप छान प्रकारे भरवतो. गॅदरिंग आमचं अतिशय छान पद्धतीनं दरवर्षी आम्ही गॅदरिंग घेतो. अशा प्रकारे अनेक उपक्रम आम्ही या ठिकाणी, सर्व सण असतील आपले हिंदू सण आम्ही साजरे करतो. त्याच्यामध्ये मग शिवजयंती असेल, दहीहंडी असेल, हे उपक्रमसुद्धा आम्ही या ठिकाणी राबवत असतो. किती विद्यार्थी शिक्षण घेतात सर आज? आता जवळपास 1100 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. आणि आता आम्ही नवीन एक प्रोजेक्ट लॉन्च करतो आहे. या ठिकाणी आम्ही आत्ता या ठिकाणी 1.5 एकरात आम्ही जागा खरेदी केलेली आहे. त्या ठिकाणी आम्ही आत्ता नवीन CBSE स्कूल ओपन करतो आहे, निवासी स्कूल ओपन करतो आहे, करिअर अकॅडमी ओपन करतो आहे. अशा पद्धतीने आमचा एक नवीन प्रोजेक्ट पुढच्या वर्षी चालू होतो आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सर आपणाला. धन्यवाद. तर आत्ताच आपणाला या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर वलगे सर यांनी या संस्थेविषयी भरपूर अशा स्वरूपाची माहिती या ठिकाणी दिली. आणि या संस्थेमध्ये नांदोरे सोडून इतर भागातूनही भरपूर विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. तर आपण हा या ठिकाणी भरलेला जो आठवडी बाजार आहे हा प्रत्येक स्टॉल हा आम्ही आपणास दाखवणार आहोत. चला तर पाहूया की विद्यार्थ्यांनी या स्टॉलवरती कोणकोणत्या वस्तू ह्या ठेवलेल्या आहेत आणि त्या कशा पद्धतीने ते विकतात हेही आपण तुम्हाला दाखवणार आहोत. किती वेळा आहे बाळा? 9वीला. 9वी. काय आहे विक्रीसाठी? पावभाजी. पावभाजी. काय दर लावला त्याचा? 30 रुपये. 30 रुपये. किती साधारणतः किती होतील पावभाजी विक्री? 2700 रुपये. 2700. हां. या ठिकाणी अननस आहे, खारमुरे ठेवलेले आहेत आणि लहान लहान विद्यार्थी हे विक्री करताना आपण पाहतोय. काय रसना. रसना. हां. काय दर आहे त्याचा? त्याच्यात रसण्याचे पुढे टाकले, साखर ते टाकले. कितीला ग्लास आहे? 10ला 2. 10ला 2 आहेत. ठीक. या ठिकाणी वडापावचाही स्टॉल लागलेला पाहतोय आपण. वडापावसाठी या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली दिसून येते. कितीला आहे दीदी? 7वीला. 7वीला. वडापाव घरून बनवून आणलेत का विकत आणलेत? घरी बनवलेत का वडापाव? हो, घरी. काय दर आहे त्याचा? 10 रुपये. 10 रुपये. 10ला 1. काय काय आहे बाळा विक्रीसाठी? पॉपकॉर्न, चॉकलेट आणि तिखटपुऱ्या. चॉकलेट. तिखटपुरी. ह्याला काय म्हणायचं? तिखटपुरी. तिखटपुरी आहे. ही कितीला विकतोस? 10ला 4. 10ला 1 का? 4. 10ला 4. हां. बरं ठीक. घरून आणलेत का तू बनवून? हां. ठीक आहे. या ठिकाणी आणखीन आपण पाहूयात की काय विद्यार्थ्यांनी काय काय आहे विक्रीसाठी. काय आहे बाळा? दही दापाट. दही दापाट. दही दापाट आहे. कसं लावला दर त्याचा? 10 रुपये. 10 रुपये. घरून बनवलं आहे का? यस. आपण पाहतोय दही दापाटे हेही विक्रीसाठी या आज ज्या स्टॉलमध्ये आहे. ज्या दैनंदिन जीवनासाठी आपणाला लागतात वस्तू अशा सर्व वस्तू या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेल्या आपण पाहतोय.
काय आहे विक्रीसाठी? पॉपकॉर्न ठेवलं. पॉपकॉर्न होममेड. मोमेड घरून बनवलं का कसं आहे? हां, घरूनच बनवलं. काय लावला विक्री तर याचा? 10 रुपये. हे पॉपकॉर्नचं पॅकेट आहे. हे घरी विद्यार्थ्यांनी बनवलेलं आहे आणि ते स्वतः बनवून त्यांनी विक्रीसाठी या स्टॉलमध्ये आणलेलं आपण पाहतोय. तर या पॉपकॉर्न पॅकेटची किंमत आहे 10 रुपये. अतिशय अनुभव देऊन जाणारा हा आठवडी बाजार हा या ठिकाणी भरलेला आपण पाहतोय. अतिशय सुंदर अशा प्रकारचे स्टॉल या ठिकाणी लागलेत. या ठिकाणी मसाला पापड पण आहे. आणि हे काय आहे? इडली सांबर. काय लावला दर त्याचा? कितीला आहे? 15 रुपयाला प्लेट. 15 रुपये प्लेट. हां. या प्लेटमध्ये किती देता इडल्या? 2. 2 इडली. हां. 2 इडली आणि सांबर हे 15 रुपये विक्रीसाठी. हे किती वेळा किती वर्ग कुठला? 6 ते. त्या विद्यार्थ्यांनी इडली सांबर हे विक्रीसाठी ठेवलेलं आहे. भेळ आहे. लहान विद्यार्थ्यांनी भेळ ठेवलेली आहे आणि जाग्यावरतीच भेळ बनवून या ठिकाणी विकली जाते. कितीला आहे बाळा? 10 रुपयाला भेळ. घरून आणलं का सगळं? हे जाग्यावर बनवून विकता. तर आपण पाहतोय या ठिकाणी पातेला आहे आणि जे हॉटेलला जे भेळ बनवण्यासाठी साहित्य लागतं ते सर्व साहित्य घेऊन विद्यार्थी या ठिकाणी भेळ बनवत आहेत. काय आहे बाटली द्या? आंबट पाणी. आंबट पाणी आहे. भेळीसाठी लागणार का? हां. कितीला लावली भेळ? 10. 10 रुपये विक्री भेळ. चहा पण आहे. कितीला आहे चहा? 5 रुपयाला. 5 रुपयाला कप. घरूनच बनवून आणला का? ठीक आहे. चहा पण आहे विक्रीसाठी. या ठिकाणी समोसे दिसत आहेत आणि वेगवेगळे पदार्थ पण दिसत आहेत. काय आहे? पोंगळे. कितीला आहे पॅकेट? 5. 5 रुपयाला पॅकेट आहे. खारमुरे आहेत आणि घरगुती लागणारे या ठिकाणी वस्तू या ठिकाणी ठेवलेल्या दिसून येत आहेत. आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या वस्तू लागतात त्याही या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत. आपण या ठिकाणी काय आहे दीदी? हे शिरखुर्मा. शिरखुर्मा या ठिकाणी आहे विक्रीसाठी. हा शिरखुर्मा आपण आपले मुस्लिम बांधवाचा जो सण असतो त्या सणामध्येच आपल्याला पाहावयास मिळतो. परंतु आज एक वेगळा उपक्रम या ठिकाणी या शाळेतील विद्यार्थीने, काय नाव आहे? सुहाना. सुहाना ही या विद्यार्थिनीने या ठिकाणी ठेवलेला आहे. शिरखुर्मा हा विक्रीसाठी ठेवला आहे. कसा देता ह्या? 20 रुपयाला हे आणि त्याच्यासोबत हे 10 रुपयाला गुलगुले. काय प्लेट देता का काय? ग्लासमध्ये पूर्ण. अच्छा. ग्लास 20 रुपयाला एक ग्लास देतात. त्याच्याबरोबर ते हे किती देत आहे? हे 10 रुपयाला 5 देतो. 10 रुपयाला 5 म्हणजे सेपरेट आहे का ह्याच्या? 20 रुपयाला हा एक ग्लास आणि हे जे हे आहेत काय म्हणते त्याला? गुलगुले आहेत ते 5 दिले जातात 10 रुपयाला. तर असे नवनवीन या ठिकाणी पदार्थ आपण पाहतोय. काय आहे? इडली सांबर. कसा लावला तर? 10 रुपयाला. 10 रुपये. 10 रुपये प्लेट. किती इडल्या जातात? एक इडली. 10 रुपयाला. 10 रुपये. 10 रुपयाला एक प्लेट असाही इडली दिली जाते. काय आहे तुझं इकडं कुंभार? काय आहे विक्रीसाठी? कस्टर्ड. हां, कस्टर्ड कसं आहे? कितीला आहे? 20 रुपयाला. 20 रुपयाला. काय विकत आणलं का घरून बनवलं? हे घरून बनवलं. घरून बनवलं. अच्छा. कोणी आईने बनवलं का तू बनवलं? आईने. आईने बनवलं. ठीक आहे. काय आहे? फरसाणा. मिसळ पाव. मिसळ पाव. हां. कुठं घरून बनवला? कसं? घरून. हां. कुठल्या वर्गात आहे? 9वी. इयत्ता 9वीमध्ये शिकणारे विद्यार्थी पण आहेत. या ठिकाणी स्टॉल लावला आहे त्याने. मिसळ पाव हा स्टॉल या ठिकाणी लावलेला आहे. वेगळा आयटम. काय आहे बाळा? दही वडे. दाखव जरा. या ठिकाणी दही वडे ह्या नावाचा हा एक आयटम या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ठेवलेला आहे. कसं काय काय आहे याच्यामध्ये? याच्यामध्ये उडीद वडे येतात. आपण काही मसाले तयार करतो. दही देशी गाईचं दही आहे
आणि गूळ वगैरे टाकून चिंचेचं पाणी तयार केलेलं आहे. कितीला आहे प्लेट ही? 15 रुपये प्लेट. दही वडे हा एक अतिशय सुंदर अशा प्रकारचा पदार्थ या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आणलेला आहे. 15 रुपयाला प्लेट आहे. द्राक्षे आहे, अनेक वेगवेगळे पदार्थ आपण या ठिकाणी पाहतोय. जो आपण आठवडी बाजारामध्ये जातो आणि बाजारात गेल्यानंतर जे पाहतो आपण ते पाहिल्यानंतर या ठिकाणी आपण आठवडी बाजार हाच आपल्याला पाहावयास मिळतोय. या ठिकाणी 2 व्हीलर्स आहेत, मोटरसायकल या ठिकाणी विक्रीसाठी मांडलेत. काय नाव आहे? अनिरुद्ध श्रीनिवास गायकवाड. अनिरुद्ध श्रीनिवास गायकवाड. कोणती बाईक आहे? फ्रीडम बजाज. बजाज फ्रीडम. कशावर चालते ही? CNG प्लस पेट्रोल. CNG प्लस पेट्रोल. आज या ठिकाणी विक्रीसाठी मांडली का बाईक? हां. काय किंमत आहे याची? 1,35,000. 1,35,000 CNG प्लस पेट्रोलवरती चालणारी ही फ्रीडम बजाज कंपनीची फ्रीडम बाईक आहे. ही या ठिकाणी या स्कूलच्या आठवडी बाजारामध्ये विक्रीसाठी मांडलेली आपण पाहतोय. चला तर आणखीन काही स्टॉल आहेत, आपण हेही आपण पाहणार आहोत. या ठिकाणी इलेक्ट्रिकचं जे आपण दुकान पाहतो, आपण गावाच्या चौकामध्ये इलेक्ट्रिक दुकान पाहतो, परंतु आज या ठिकाणी आठवडी बाजारामध्ये या विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिक दुकान मांडलेलं आहे. हा बोर्ड आहे, लाईटचं जे सामान आहे, मोबाईलचं पण या ठिकाणी एक्सेसरीज या ठिकाणी दिसत आहेत. कितवीला आहेस बाळा? 7वीला. 7वीला. हे काय घरी दुकान वगैरे आहे का तुझं? आहे. आहे. ठीक आहे. इलेक्ट्रिक दुकान हे या ठिकाणी स्टॉलमध्ये आलं आहे. वाचनाची आवड आपण या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये कमी झालेली पाहतोय. तर वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी अतिशय सुंदर असा उपक्रम या ठिकाणी SP पब्लिक स्कूल नांदोरे यांच्यामार्फत या ठिकाणी राबवलेला आहे. आणि या ठिकाणी पुस्तकाचा स्टॉल, वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं या ठिकाणी आपण पाहतोय. तुकोबा ते शिवबा हेही पुस्तक या ठिकाणी पाहतोय. शिवरायांचा प्रताप हेही पुस्तक आहे. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे जीवनचरित्र हेही पुस्तक या ठिकाणी अवेलेबल आहे. तर या स्टॉलमध्ये आलेल्या जे पालक आहेत त्यांनी या ठिकाणी पुस्तकाची खरेदी करून आपल्या विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण करावी यासाठी हा स्टॉल लावलेला आपण पाहतोय. चांगला उपक्रम. यात्रेतील स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे. आठवडी बाजाराच्या बरोबरच यांनी यात्रेमध्ये जी खेळणी असतात, हा खेळण्याचा स्टॉलही या ठिकाणी ठेवलेला आहे. कितवीला आहेस बाळा? 5वी. 5वीला. 5वीतील विद्यार्थी आहेत. त्यांनी जे फायबरची खेळणी असतात, JCB असेल, ट्रॅक्टर असेल, अशा स्वरूपाची या ठिकाणी खेळण्याचा स्टॉल लावलेला आहे. काय आहे? सँडविच आहे. कुठून घरून आणलं तयार करून का? इथे करतो. जाग्यावरती. कसं कसं बनवता? ब्रेड घ्यायचा, चिरायचा, टोमॅटो, ककडी आणि कांदा आणि चाट मसाला आणि सॉस थोडा. अच्छा, म्हणजे इथंच जाग्यावरती तुम्ही बनवता. कितवीला आहेस? 7वी. सँडविच हा एक पदार्थ या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेला आहे आणि ते पदार्थ तो विद्यार्थी जाग्यावरती या ठिकाणी बनवून विक्रीसाठी दिला जातो आहे. सध्या मार्केटमध्ये बाजार आमटी हा प्रकार या ठिकाणी भरपूर त्याचं खवय्यांसाठी फॅड असलेला आपण पाहतोय. या ठिकाणी तळेकर बंधूंची तात्या बाजार आमटी ह्या नावाची या ठिकाणी विक्रीसाठी आणलेली आहे. कितीला आहे बाळा? 150. 150. अर्धा लिटर का किती लिटर? 1 लिटर. 1 लिटर 150 आणि अर्धा लिटर 80. अर्धा लिटर 80. अशा 2 प्रकारच्या बाजार आमट्या आहेत. एक आहे 1 लिटर आणि अर्धा लिटर. सुंदर उपक्रम. काय आहे? पुरी भाजी आणि पापड. पुरी भाजी आणि पापड. पुरी भाजी पापड. पुरी भाजी कशी देत आहे? पुरी भाजी 25 रुपयाला 2 पुरी. 25 रुपयाला 2 प्लेट. 2 पुरी. 2 पुरी 25 रुपयाला. काय? शेंगदाण्याचे लाडू. शेंगदाणा लाडू. हे कोणाचं आहे? हे काय आहे? तिखट पुरी. कितीला आहे ती?
ते पण 25 रुपयाला. 25 रुपये. तिखट पुरी आहे. पुरी भाजी आपली रेग्युलर हॉटेलमध्ये जी मिळते ती आहे. काय पाणीपुरी हां, कितीला आहे प्लेट? 20ला प्लेट. 20ला प्लेट. आपण काय बनवलं? भेळ. कितीला आहेस? 7वीला. 7वीची विद्यार्थिनीनं भेळ बनवली. जागेवर बनवून देते? तिथंच बनवते का? काय बाळा हे? दहीवडा. हां, दहीवडी कितीला आहे? 10 रुपये. दहीवडी आहे विक्रीसाठी. 10 रुपये त्याची विक्री आहे. दालचा राईस. दालचा राईस कितीला प्लेट आहे? 20 रुपये. 20 रुपये प्लेट आहे दालचा राईसची. आपण बघतोय मगाचपासून आपण या ठिकाणी स्टॉल दाखवतोय. तर जे आपल्या रेग्युलर बाजारामध्ये जेवढे स्टॉल नसतात तेवढे स्टॉल या ठिकाणी या संस्थेच्या आठवडी बाजार स्टॉलमध्ये आपण पाहतोय. भरपूर मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला आहे. आपण पाहू शकाल या ठिकाणी भरपूर गर्दी या ठिकाणी झालेली आहे. ग्राहक या ठिकाणी विद्यार्थ्यांकडे जाऊन ज्या ज्या वस्तू लागत आहेत त्या खरेदी करतायत. विद्यार्थी एकमेकांच्या स्टॉलवरती जाऊन त्याचा आनंद घेत आहेत. आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात स्टॉल भरलेत या ठिकाणी. तर या संस्थेचे जे सचिव आहेत ते आशिवराज वाघ सर हे आपल्याबरोबर आहेत. आशिवराज वाघ सरांना आपण विचारूयात की कसं वाटतं हे एवढी गर्दी पाहून सर? खूप छान वाटतंय. हा आमचा गेले 10 वर्षापासूनचा उपक्रम आहे. प्रत्येक वर्षी याचं स्वरूप मोठं येत गेलं. जे आपले विद्यार्थी आहेत किंवा ज्या विद्यार्थ्याच्या आईवडिलांनी शेतीत पिकवलेलं पीक आहे त्याचा योग्य मोबदला मिळावा आणि ते कसं मार्केटला विकावं याचं ज्ञान मुलांना मिळावं म्हणून हा उपक्रम आम्ही 10 वर्षापूर्वीपासून चालू केलेला आहे आणि त्याचं स्वरूप प्रत्येक वर्षी वाढतच चाललेलं आहे. कसं वाटतंय आपल्याला? सत्यात आपण जे स्वप्नात धरलं होतं ते सत्यात उतरले असं वाटतंय? हो, एक छोटंसं रोपटं लावलं होतं, एक छोटंसं स्वप्न बघितलं होतं, ते आज सत्यात उतरलेलं आहे. एवढी मोठी विद्यार्थ्यांची आणि पालकांची संख्या बघितल्यावर खरंच मन भरून येतं आहे. याच्यासाठी स्ट्रगलिंग केलं असं वाटतं का सर आपल्याला? हो, खूप केलं आहे. शून्य नाही, वजातून चालू केलेली ही सुरुवात होती. त्याचं आज एक वटवृक्षात रूपांतर झालं आहे आणि ते बघून धन्य वाटतंय. धन्यवाद सर. चला तर आणखीन आपण स्टॉल पाहूयात. माणसाला दैनंदिन जीवनामध्ये जगण्यासाठी रोज आपण डॉक्टरला तर डॉक्टर आपल्याला सांगतात की रक्त कमी झालेलं आहे, पालेभाज्या खावा. तर आता आपण या पालेभाज्याचा जो मंडईचा स्टॉल आहे याच्यामध्ये आपण आलेलो आहे. तर विद्यार्थ्यांनी आपण काय काय भाज्या ठेवल्यात हे आपण विचारूया त्यांना. काय आहे बाळा? कोथिंबीर आहे. दुसरं काय? शेपू. बर. कोथिंबीर आणि मेथीची भाजी या ठिकाणी विक्रीसाठी मांडलेली आहे विद्यार्थ्यांनी. कितीला एक दिली बाळा? 10 रुपये. 10 रुपयाला एक मेथीची भाजी आणि कोथिंबीर. ही आपण पाहतोय की घरगुती रानावर बांधावरील बोरे आहेत. तर ही बोरेही त्यांनी विक्रीसाठी या ठिकाणी मांडली आहेत. कितीला आहेस? दुसरीचा विद्यार्थी आहे. अगदी ही लहान बाळ आपल्याला लहान बाळ दिसतं एक. काय आहे? कोथिंबीर आहे, मेथी आहे. या ठिकाणी मंडई खरेदी करताना आपल्याबरोबर एक ताई साहेब आहेत. आपण त्यांच्याकडून जाणूया. नमस्कार मॅडम. हां, नमस्कार. काय खरेदी करण्यासाठी आलो आपण? हां, लहान मुलांनी आता बाजाराच्या माध्यमातून त्यांना पण कळायला पाहिजे की पैशांचा व्यवहार काय असतो काय नसतो. त्यामुळे आम्ही पण त्यांच्याकडून जास्तीत जास्त प्रमाणात खरेदी करतोय. आठवडी बाजारात तर आपण नेहमी खरेदी करतो, परंतु आज या लहान बालकाकडे खरेदी करताना कसं वाटतंय आपल्याला? छान वाटतंय की खूप उत्साहाने सगळं विकतात आहे. खूप उत्साहाने सगळं काकी घ्या. त्यामुळे खूप छान वाटतंय आम्हाला घेताना. अच्छा, मॅडम होत्या त्यांनी सांगितलं की बाजारात आठवडी बाजारात आपण मंडई खरेदी करतोच, परंतु आज जेव्हा लहान बालकाकडनं खरेदी करताना अतिशय उत्साह वाटतोय. आठवडी बाजार या ठिकाणी भरलेला आहे. आपण पाहतोय लहान विद्यार्थी मोठे घ्या, कोथिंबीर घ्या, शेवग्याच्या शेंगा घ्या अशा स्वरूपात या ठिकाणी अगदी मोठ्या माणसासारखं बोलतायत. आपण पाहतोय. कितवीला आहेस बाळा? दुसरी. काय काय आणलं विक्रीसाठी? काय विकायला? मेथी. हा, शेवग्याची शेंग. शेवगा शेंग, मेथी. कोथिंबीर. शेवगा शेंग, मेथी, कोथिंबीर
असं हे घरगुती मंडई जे लागते ते विक्रीसाठी आणलेले आहे विद्यार्थिनीने. काय बाळा आहे? ॲपल बोर ॲपल बोर आहे. कसं दिलं आहे, कसं विकता आहे? 40ला किलो. 40 रुपयाला किलो. मग आता काटा आहे का, वजन काटा आपल्याला कसं विकतेस? असंच देते आहे का? बरं बरं. 40ला किलो या ठिकाणी ॲपल बोर आहे. या ठिकाणी काही पालकही खरेदीसाठी आले आहेत, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं या आठवडी बाजारात त्यांना काय वाटतं नेमकं. नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे? सर्वांना माझा मानाचा जय शिवराय. माझे नाव आहे नानासाहेब नाईक नवरे. मी पटवर्धन कोरीतून आलो आहे. बरं. हां, माझे इथं 2 विद्यार्थी आहेत. तसं पाहायला गेलं तर ह्या पंचकृषीमध्ये आवे असेल, पटवर्धन कोरले असेल, नांदोरे असेल, तिकडं देवडं, शेवतं या ठिकाणी पटवर्धन कोरोलीमध्ये बाजार असतो. म्हणजे आम्ही जर त्या आठवडी त्या बाजारात जातो आणि इथले पण पालखे येतात बाजारमध्ये. ज्या प्रकारे कोरोलीमध्ये बाजार असतो, जशी रचना आहे, एका कडेला भाजीपाला, एका कडेला खाण्याचे स्टॉल असतील, एका कडेला अंडी, त्यानंतर वेगवेगळे पदार्थ, तशा प्रकारचं या ठिकाणी बाजारचं स्वरूप या नांदूर नगरीमध्ये, या कोरोली नांदूर नगरीमध्ये या शाळेमध्ये या ठिकाणी मला पाहायला मिळालं. आनंद झाला. एक प्रेरणा मिळाली की बाबा शेतकरी पिकवतात आणि विकवताना किती त्रास होतो विकताना. आज तेच विद्यार्थी, हे जे विद्यार्थी आहेत या ठिकाणच्या ग्रामीण भागातील आहेत, शेतकऱ्याचीच मुलं आहेत आणि ते आज प्रत्येक पदार्थ, प्रत्येक फळं असतील, प्रत्येक पालेभाज्या असतील, ते लोकांना विकत घेण्यासाठी कसे प्रोत्साहन करतात, ती या ठिकाणी वातावरण बघायला मिळालं. खरोखर आनंद. बरं, आज आपण या ठिकाणी पटवर्धन कुरोलीतून विद्यार्थी आपण या ठिकाणी शाळेसाठी पाठवतात. हां, काय वाटतं संस्थेविषयी, आपल्याला काय वाटतं? संस्थेविषयी भरपूर जनजागृती आहे. संस्थेनं अनेक कामं केलीत. संस्थेत सुरुवातीला 5 विद्यार्थ्याचे आज 1000 विद्यार्थी आहेत. बरोबर आहे सर? म्हणजे संस्थेची जर प्रगती नसती तर विद्यार्थी कमी झाला असतं. तसा चढता आलेख झाला आहे संस्थेचा. विद्यार्थी वाढत गेले, त्यांच्या शिक्षणाची क्वालिटी असेल ती वाढत गेलीत. मध्ये कोरोना नसतं तर अजून चांगल्या प्रकारची प्रगती झाली असती. आणि शिक्षकांचे पालकांसोबत ज्या ठिकाणी चांगली संबंध आहेत. एखादा विद्यार्थी आला नसेल तर शिक्षक कॉल करतात, त्याचा फॉलोअप घेतात. अभ्यास नसेल तर त्याचा पण फॉलोअप विद्यार्थ्याचा शिक्षक घेत असतात. शाळेबाहेरील उपक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्याच्या शिक्षणामध्ये काय फरक पडलेला असं वाटतंय का आपल्याला? आता उपक्रम तर वेगवेगळे घेतच असतात शिक्षक आणि संस्था. आणि विद्यार्थ्याच्या आता ही व्यावहारिक ज्ञान वाढते ना, ही एक नवीन उपक्रमच आहे. त्यानंतर वेगवेगळ्या स्पर्धा आहेत त्यात पण विद्यार्थी त्या ठिकाणी शाळेचं संस्थेचं नाव लौकिक केलेलं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी. शिक्षण कसं वाटतं शाळेचं? शिक्षण एकंदरीत चांगलं वाटतंय आणि क्वालिटीसुद्धा सर चांगली देतात. प्रत्येक वैयक्तिक लक्ष देतात. एखाद्या वेळेस कसं आहे, ग्रामीण भाग आहे, मुलं शेतकरी जी आहे ती एखाद्या वेळेस त्यांचं जर लक्ष नसलं तर सर वैयक्तिक त्यांचा फॉलोअप घेतात. फोन करून त्यांना विचारत असतात सर. नक्कीच सर. आता या ठिकाणी पटवर्धन कुरोलीवरून एक पालक आलते. संस्थेविषयी आहे, त्यांनी आपलं मत हे तर विषय चांगलाच आहे, पण ही एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. आणि तुम्ही बघताय आता सकाळपासून किती तर तुमच्या बाहेर झाले असतील, किती प्रतिसाद आहे? भरपूर प्रतिसाद आहे. शक्यतो संध्याकाळी बाजार भरतो कुठल्या जर गावात असला तर, पण या ठिकाणी आज सकाळपासूनच बाजार आहे. ठीक आहे, ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. कुठला आहे? 15 शिक्षण. 15 शिक्षण. कोण आहे विद्यार्थी आहे तुमचा? आहे तिकडं. कितवीला आहे? 5वीला. 5वीला आहे. कसं वाटतं या संस्थेमध्ये आज तुम्ही 15 शिक्षणवरून या ठिकाणी विद्यार्थी टाकला, विद्यार्थ्याला पाठवताय आपण, कसं वाटतं इथं? चांगलं वाटतं. प्रगती भरपूर आहे. भरपूर आहे ना? ठीक आहे, धन्यवाद. लांब लांब भागातून या ठिकाणी विद्यार्थी येताना आपण पाहतोय. संस्थेपासून अगदी 20 किलोमीटर 30 किलोमीटरवरून विद्यार्थी येत आहेत. कितीला आहेत बाळा? 7वी. 7वीला आहे. कितीला आहे? 10 रुपयाला एक पेंडे. कशाची पेंडी आहे? कांद्याची. ही कांद्याची पेंडी 10 रुपयाला या ठिकाणी विक्रीसाठी मांडलेली आहे. म्हणजे विद्यार्थ्याला या पालेभाज्यांची नावं कळाली तरी पण या ठिकाणी हा कार्यक्रम सक्सेस झाला असं या ठिकाणी मानता येईल. नमस्कार. नमस्कार. या संस्थेचे खजिनदार आहेत. नाव काय सर आपलं? विक्रम भिंगारे. विक्रमराव भिंगारे साहेब या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याकडून या संस्थेविषयी आणखीन माहिती हवी. कसं काय नियोजन आहे शाळेचं वाटतं? शाळेचं नियोजन चांगल्या पद्धतीने असते. असं कमी या मुलासनी
आपलं व्यावहारिक ज्ञान मिळावं, यातनं थोडासा अनुभव मिळतो, कोणाला कसं बोलायचं ही बी अनुभव येतो. ह्या हिशोबानं आपलं एक कार्यक्रम ठेवलेला असतो. धन्यवाद सर, खरंच चांगला उपक्रम आहे हा. काही या ठिकाणी काही आपल्या नातवांसाठी आजीबाई या ठिकाणी बाजारात उतरलेले आपण पाहतोय. कुठला आहे गाव आजीबाई? मी आहे सरची. सरांच्या आई आहेत या ठिकाणी. कसं वाटतंय आज या ठिकाणी एवढं मोठं नाव लौकिक झालंय? चांगलं वाटतंय. अगदी शून्यातनं सुरुवात केलेली. लय चांगलं आहे. लय आधी गरीब होती, आता लय भारी झालं. गर्व वाटतो का मुलाला? काय नाही, आनंद वाटतो. आनंद वाटतो ना? हां, गर्व नाही मला. नाही ना, आनंद आहे, गर्व नाही, आनंद वाटतो. तर हे डॉक्टर वलगे सरांच्या आई होत्या. आज या आपल्या मुलाने शून्यातनं निर्माण केलेलं हे जग अतिशय मोठ्या प्रमाणात त्याचं छोटं लावलेलं रोपटं होतं, भव्य दिव्य रोपटं तयार झालं. काय नाव? संजीवनी माने. काय बाजार खरेदीला आलाय? हो, बाजार खरेदीला. नात इथं माझी शाळेत. नात आहे का? कितीला आहे? चौथीला आहे. चौथीला. हो. कसं वाटतंय? छान वाटतंय की मस्त. हां, खरेदी केली का? हो, केली की खरेदी. काय इथं भरपूर केली. मुलांना नॉलेज यावं ह्यासाठीच घेतलेला असतंय कार्यक्रम. छान वाटतंय. प्रगती आहे का? हो, आहे की प्रगती मुलीची, माझ्या नातीची. हो, आहे, सगळ्याच मुलांची आहे. कुठला आहे गाव? नांदूर. नांदुरे. कोण आहेत याच्या? नातो आहेत शाळेला. नातू आहेत. केला का बाजार खरेदी? केलाय आताच केलाय बाजार. कसं वाटतंय आज शाळेची प्रगती बघता? छान वाटतंय. छान वाटतंय. नातवांमध्ये शिक्षणात प्रगती आहे? झाली. हा, छान वाटतंय अगदी. कोण आहे तुमचं? मुलगा आहे, मुलगी आहे. अच्छा, ही लहान मुलगी आहे, मुलगा आहे. काय आणलं विक्रीसाठी आज? कोथिंबीर आणले. कोथिंबीर आणली. शाळेचा उपक्रम बघून कसं वाटतं? हो, एकदम छान. प्रगती आहे. हो, भरपूर प्रगती आहे. तर काही विद्यार्थ्यांचे आजीबाई आहेत या ठिकाणी. सरांचे आजी आहेत. कसं वाटतंय आजी? चांगलं वाटतं. छान, चांगलं वाटतंय. आज या ठिकाणी बारकं रोपटं लावलं होतं, त्याचा मोठा वृक्ष तयार झाला आहे. हां, झाला. नातवाची प्रगती कशी वाटते? नातवाडी परतून राहायची आहे का? हां, 3-4 परतून राहायची ह्या शाळेला. हां, नातान शाळा काढलेली आहे. बरं वाटतंय का शाळेची प्रगती? छान वाटतंय, कारण आमच्याच आहे. किती आहे वय? वय असलं 80. 80. ठीक आहे, ओके. नमस्कार. काय नाव आपलं? गिरीश माने. माने साहेब इथं काय विद्यार्थी आहे का आपला? हां, मुलगा आहे का? मुलगा, हां, सिनियर केजीला मुलगा आहे. सिनियर केजीला मुलगा आहे. हो. बाजार केला खरेदी? बाजार चालू आहे, खरेदी खाणं. आता त्या मुलाचं खाणं पिणं चालू आहे, नंतर बाजारचा. आपण बाहेरचे गावातले आठवडी बाजार तर पाहत आहे, परंतु आज इथला हा एवढा मोठा बाजार भरलेला बघून कसं वाटतं? एकदम छान वाटतंय. लहान मुलांना बौद्धिक चालना भेटण्यासाठी हे गरजेचं आहे. आणि हा छोटासा बाजार म्हणता मोठी गावच्या बाजारापेक्षा मोठी उलाढाल होती इथं. मगाच डॉक्टर वलगे सरांनी सांगितले की 2 लाख प्लस या ठिकाणी विक्री होऊ शकते. होते, गेल्या वर्षी आम्ही बघितलं तर लाखाच्या आसपास झाले होते. त्याच्यामुळे ह्या वर्षी जरा थोडा भव्य असल्यामुळे होऊ शकते 2 लाखापर्यंत. कसं वाटतं विद्यार्थी या संस्थेमध्ये आपण टाकलात? प्रगती आहे? प्रगती आहे. माझा मुलगा आता नर्सरीपासून आहे, आता ज्युनियर केजी आणि 3रं वर्ष आहे आता. परंतु भरपूर प्रगती आहे. आपल्या शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात एवढी मोठी शाळा आणि चांगली चालवणं म्हणजे थोडं जिकिरीचं काम आहे. पण वलगे सरांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आणि शाळा भरपूर चांगल्या प्रमाणात चालवते. ज्या पालकांनी आणखीन विद्यार्थी या शाळेमध्ये पाठवले नाहीत त्या पालकांसाठी काय सांगाल? नाही, शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न राहतो. पण तुमचा अनुभव माझ्या मुलासाठी तर माझा चांगला आहे. शेवटी पण ज्याच्या त्याच्या पर्सनल हे राहतं, ओपिनियन राहतं. परंतु माझ्या मुलाच्या ह्याच्यानुसार तर मला शाळा चांगली वाटते, त्याच्यामुळे मी ते कंटिन्यू ठेवलेलं आहे. प्रगती आहे, भरपूर प्रगती. धन्यवाद सर. आणखीन स्टॉल पाहतोय आपण. काय आहे? दही धपाटे. दही धपाटे कितीला आहे ते? 10 रुपये. 10 रुपये.
कसं कसं देताय ते? कसं बनवून देताय का नुसतं दही आणि धपाटे? दही आणि धपाटे नुसते 10 रुपयाला झाली का विक्री काय? होय. दही धपाटा हा या ठिकाणी आयटम या ठिकाणी ठेवलेला आहे. काय आहे बाळा? रसना. रसना कितीला आहे? 10 रुपये. 10 रुपयाला. ग्लास का काय? ग्लास. घरून बनवून आणलाय का? हा. होतंय का विक्री? हो. रसना आहे विक्रीसाठी. या ठिकाणी छोटे छोटे फुटाण्याचे पॅकेट आहेत, खारमुरी आहे. काय काय विद्या? हा. कितीला आहे? 10ला. 10 रुपये. हे 60 रुपये. किती? 60 रुपये. क्रीम गोलचं पॅकेट हे 60 रुपये या ठिकाणी विक्रीसाठी आहे. इथं कोणती वस्तू किती किमतीची आहे हे महत्त्वाचं नाही. विद्यार्थ्यांना त्याची आवड आणि सवय लागावी, व्यवहार ज्ञान यावं यासाठी हे स्टॉल भरलेले आहेत. काय आहे बाळा? मसाला पापड. मसाला पापड आणि समोसा. समोसा. हा. कितवीला आहेस? 7वी. 7वीतील विद्यार्थी आहे. हे समोसे घरी बनवलेत का विकत आणले? घरी बनवलेले समोसे आहेत. कितीला आहे तो समोसा? 15ला. 15 रुपयाला एक समोसा आहे. होतं विक्री होते? हा. समोसे आणि मसाला पापड हे विक्रीसाठी आणलेले आहेत. आपण पाहतोय वडापाव पण या ठिकाणी दिसत आहेत. आता वास तर अतिशय छान असा यायला लागला, असं मला वाटायला लागलं की आता वडापाव खावाच आपण. तुझ्याकडं मी जाताना वडापाव खाणार नक्की. कितीला आहे वडापाव? 10 रुपयाला एक. 10 रुपयाला वडापाव आहे. व्यवहार ज्ञान तर आलंच पाहिजे. शिक्षण काय कोणीही शिकतं या, परंतु मार्केटमध्ये व्यवहार ज्ञान अतिशय महत्त्वाचं आहे. त्यासाठी हा शाळेने अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. वडापावचा स्टॉल ही आपण पाहतो या ठिकाणी. लेमन गोळी, आम्ही लहान असताना लेमन गोळी खायचो शाळेमध्ये. लेमन पण आता पाहावयास मिळत नाही, पण हा विद्यार्थ्यांनी लेमन गोळी आणलेले आहे. कितीला आहे? 5 रुपयाला. 5 रुपयाला पॅकेट ह्या 4 गोळ्याचं लेमन गोळीचं भेटतंय. लेमन गोळी पण आपण या ठिकाणी दिसते. भेळ आहे, भेळचा स्टॉल आहे. हे काय? दही धपाट. दही धपाट कितीला आहे? 10ला. 10 रुपयाला दही धपाट. काय आहे? पावभाजी. पावभाजी आहे. कितीला देत आहे? 20 रुपयाला एक प्लेट. 20 रुपयाला एक प्लेट आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारची भाजी या ठिकाणी बनवून आणलेली आहे. पाव आहेत, ताज्या पद्धतीचं पाव आहेत. 20 रुपयाला प्लेट पावभाजी या ठिकाणी दिली जाते. वडापाव आहेत. ती काय आहे? मॅगी कुरकुरे. कितीला आहे? 1 रुपया. 1 रुपया. वडापाव 10 रुपये. 10 रुपयाला वडापाव आहे. पाणीपुरी आहे. बघा लहान लहान विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काय बनवताय? काय चिवबाई काय बनवता? पाणीपुरी देताय का मला खायला? कितीला आहे? 10 रुपयाला पाणीपुरी. जाताना नक्की येईन खायला. ठीक आहे. यस. या संस्थेचे शिक्षक कुंभार सर हे आपल्याबरोबर आहेत. सर, आज या ठिकाणी पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता कसं वाटतं आपल्याला? खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मॅनेजमेंट गुरु डॉक्टर वलगे सर यांच्या संकल्पनेतून या बाल आनंद बाजार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या मेळाव्याचं आयोजन करण्यापाठीमागचा हेतू हाच आहे की आपला भारत देश हा खऱ्या अर्थानं कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशातला जो शेतकरी आहे, या शेतकऱ्यानं जे पिकवलेलं पीक आहे ते पीक त्याला विकता आलं पाहिजे आणि ती विकण्याची कला विद्यार्थ्यांमध्ये आत्मसात व्हावी. विद्यार्थ्यांचं असणारं जे व्यावहारिक ज्ञान आहे ते व्यावहारिक ज्ञान वृद्धिंगत व्हावं या उद्देशानं, या हेतूनं या बाल आनंद बाजार डेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. तसेच भावी आयुष्यामध्ये फक्त डॉक्टर्स, इंजिनियर्स न घडता नवउद्योजक हे कशा पद्धतीनं तयार होतील यावरती आमच्या SP स्कूलचा भर आहे. आणि या पाठीमागे जे काही सर्व श्रेय आहे ते आमच्या प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष गुरु, शिक्षण क्षेत्रातील अगस्ती म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर वलगे सर यांना या गोष्टीचं श्रेय जातं. आठवडी बाजार भरवण्यापूर्वी एवढा मोठा प्रतिसाद मिळेल असं वाटलं होतं आपल्याला? नक्कीच, कारण हा जो बाजार आहे, सरांनी एखादी मांडलेली जी संकल्पना आहे ती संकल्पना पूर्णत्वात नेण्याचा त्यांचा निश्चय असतो आणि खऱ्या अर्थानं त्याची आज प्रचिती येत असलेली आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणी. नक्कीच सर, धन्यवाद.
मोठ्या प्रमाणात हा आठवडी बाजार भरलेला पाहतोय आपण. वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू या ठिकाणी विक्रीसाठी आले आहेत. किती वेळा आहे हा काय खाते आता? पाणीपुरी. मला देत नाही का? इकडे बघ इकडे बघ इकडे असं बघ कॅमेराकडे बघ. देते का मला? तू नाही का काय म्हणलं विकायला का? कुठं आहे बाया आपला? छोट्या गटाला नाही. हा बाया बसलाय का विक्रीला? कुठं बसलाय? मिठा शेंगदाणे. हा तिथं बसलाय मिठा शेंगदाणे. पालक आहेत आपल्या बरोबर या ठिकाणी. विद्यार्थ्याचे काय वाटतंय? हा बाजार म्हणजे मुलांसाठी एक आत्तापासूनच त्यांना कसं खरेदी विक्री करायची पैशांचं ते त्यांच्यातलं लवकरच समजते. आता विद्यार्थ्यामध्ये काय प्रगती जाणवते का? हो हो हां अभ्यासक्रम चांगला आहे. विद्यार्थी चांगले आहेत, यशस्वी आहेत. हां कोण आहे आपलं इथं? मुलगा आहे. मुलगा आहे. काय आणलंय तिथे? पाणीपुरी. पाणीपुरी कितीला आहे? 15 रुपये. 15 रुपये. काय काय देतात त्याच्यात? शेव कांद्याची पात. 15 रुपये प्लेट. किती पुऱ्या ठेवतात? 5 पुऱ्या या ठिकाणी. आणि त्याच्याबरोबर जो काही लागणारे जे त्याचं पाणी असेल मसाला असेल तो 15 रुपये विक्रीसाठी ठेवला होतो. शिक्षक आहेत आपल्याबरोबर या ठिकाणी या संस्थेचे. या संस्थेमध्ये काम कसं वाटतंय? संस्थेत काम करत असताना एकदम छान वाटतंय. छान वाटतंय. हो या ठिकाणी हा उपक्रम आपण राबवलात. मोठ्या प्रमाणात यश मिळताना दिसतं. या आठवडी बाजारी भरगच भरलेलं दिसतोय. काय वाटतं? छान वाटतंय की विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान कळावं. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळेस त्यांना पुस्तकातून फक्त ज्ञान मिळत नाही, अनुभवातून त्यांना ज्ञान मिळते. जेणेकरून त्यांना वस्तू कितीला असते, कितीला विकावी, किती पैसे परत घ्यावे हे छोट्या मुलांसाठी किंवा मोठ्या मुलांसाठी व्यवहार ज्ञान प्रॅक्टिकल नॉलेज मिळाल्यानंतर त्यांना बराचसा फायदा होतो. व्यवहार ज्ञान यावं. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. खऱ्या अर्थानं या SP पब्लिक स्कूल्समध्ये बाजार कशा पद्धतीनं भरतो आणि व्यवहार ज्ञान कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना मिळावं यासाठी SP पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर वलगे सर यांनी खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावी आणि बाजारामध्ये आपल्या कोणकोणत्या वस्तू येतात आणि विद्यार्थ्यांना कशा विकल्या पाहिजेत यासाठी प्रामुख्याने हा खऱ्या अर्थानं बाजार भरवलेला आपल्याला दिसून येतो. आणि प्रामुख्यानं पाहिलं गेलं तर मुलांना फक्त बेरीज वजाबाकी गुणाकार एवढ्याच या क्रिया करून जमणार नाही, तर त्यांना आपला शेतामधला जो माल आहे तो खऱ्या अर्थानं विकता यावा यासाठी प्रामुख्यानं या ठिकाणी बाजार भरवला आपल्याला दिसून येतो. नक्कीच सर, सर्वांनाच नोकऱ्या मिळतील हे काही शक्य नाही. काही शेतकऱ्याची मुलं आहेत समजा अडीअडचणी काळात ते स्वतःच्या शेतात माल पिकवून विकूही शकतात. त्यासाठी ज्ञान यावं हाही उपक्रम अतिशय छान या ठिकाणी ठेवलेला आहे. शिक्षक आहेत आपल्याबरोबर या संस्थेचे आणि आमचे क्लासमेट आणि माझे परममित्रही आहेत. कसं वाटतंय सर? एकदम छान वाटते. आणि मुलांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी, त्याचबरोबर त्यांना व्यवसायामध्ये उतरण्यासाठी, त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांनी आपल्या मालाचा भाव स्वतः कसा तयार करावा. कारण आजपर्यंत आपण पाहत आलो आहे की शेतकऱ्याला त्याच्या मालाचा जो मोबदला आहे तो मिळत नाही. परंतु इथून पुढं असे जर शाळेमध्ये या उपक्रम राबवले तर मुलांना समजेल की आपण बाजारात गेल्यानंतर कशा पद्धतीनं वस्तू खरेदी केली पाहिजेत किंवा विक्री केली पाहिजेत किंवा 4 पैसे आपण कशा पद्धतीनं कमवले पाहिजेत याचं त्यांना त्याचं ज्ञान मिळणार आहे. प्रत्येक संस्थेनं हा उपक्रम राबवावा असं वाटतं का आपल्याला? निश्चितच प्रत्येक संस्थेनं असे उपक्रम राबवायला पाहिजेत जेणेकरून त्या ठिकाणच्या मुलांना पण त्याचं ज्ञान मिळेल. आणि कारण आजकाल आपण पाहतोय की मोबाईलमुळं मुलं त्याच्या आहारी गेलेले आहेत आणि बाहेर पडत नाहीत. तर या अनुषंगानं काही मुलं बाहेर पडतील, त्यांना लक्षात येईल की बाजारात गेल्यानंतर कशा पद्धतीनं आपण वस्तू खरेदी केल्या पाहिजेत, विक्री केल्या पाहिजेत आणि नवउद्योजक या उपक्रमातून निर्माण होतील अशी आम्हाला आशा आहे. नक्कीच सर, अतिशय चांगला उपक्रम या संस्थेने या ठिकाणी राबवला आहे. इतर संस्थांनी हा उपक्रम राबवावा असं सरांचं म्हणणं आहे. धन्यवाद. काय आहे? वडापाव आहे. कितीला आहे? 5ला. 5 रुपयाला वडापाव आहे. घरून बनवून आणलाय? हां. 5 रुपये विक्री. कितीला आहेस? 5वी. 5वीतला विद्यार्थी आहे. वडापाव विक्रीसाठी आणलेला आहे. पालक आहेत आपल्या समवेत. झाला का बाजार? चालू आहे. काय काय घेतलंय? कांद्याची पेंडी, बोर, शेंगा, मिरची
आणि मुलांना खाऊ घेतला. कसं वाटतंय? एकदम छान वाटतं, एकदम मस्त वाटतं. लहान मुलाच्या हातून खरेदी करायला एकदम भारी वाटतं, एकदम मस्त. बाजारात जसं आपण म्हणतो बाबा 10ची पेंडी 5ला द्या 2ला द्या असं काय बार्गेनिंग होतंय का? नाही ते करत नाहीत मुलं बार्गेनिंग, म्हणतात एवढ्यालाच घ्या. कमी करतात का? नाही कमी करत नाही. चांगला उपक्रम आहे असं वाटतं. चांगला एकदम व्यवस्थित मस्त वाटतं एकदम. किती वेळा आहे आमचा सिनियर KGला एक आणि दुसरीला मुलगी आहे. अच्छा, दोन्ही पण इथंच आहेत? हा इथंच आहेत. ठीक आहे, इथं आहेत की. ए बाळा इकडे बघा कॅमेराकडे बघा. एन्जॉय चालू आहे त्यांचा पण. ठीक आहे ओके, धन्यवाद. नमस्कार. नमस्ते. कसं वाटतंय आज आठवडी बाजार भरला या ठिकाणी? शाळेचा बाजार आहे का नेमका बाहेर बाजार आहे असं काय वाटतंय का? नाही, बाहेरचाच बाजार आहे वाटतंय आता. होय ना? हो. लहान मुलांच्या व्यवहाराला चालना मिळावं त्यांना, त्या दृष्टीने चांगला आहे उपक्रम. म्हणजे ठेवलेला उपक्रम छान आहे. छान आहे. आनंद वाटला मुलांना आणि पालकांना सुद्धा आनंद वाटला ह्याचा. संस्थेविषयी काय सांगाल? प्रगती आहे विद्यार्थ्यांची तुमच्या? हो आहे की आहे. हो, वलगे सर आणि वलगे मॅडमनी चांगलं झोकून देऊन काम केलं आहे संस्थेकडे. मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला दिसून येतोय. हो. धन्यवाद. भरपूर पालकांच्याही प्रतिक्रिया घेतल्या, संस्थेच्या शिक्षकाच्याही प्रतिक्रिया घेतल्या. काय आहे बघूया आपण या ठिकाणी. कुरकुरे दिसत आहेत बहुतेक. काय आहे? किराणाचं दुकान या ठिकाणी आपण लावलेलं पाहतोय. किराणाबरोबरच घड्याळ विक्री आहे, कुरकुरे आहेत, चॉकलेट्स आहेत, अशा अनेक वस्तू या ठिकाणी विक्रीसाठी ठेवल्या आहेत आपण पाहतोय. झाली का नाही खरेदी? सोडले ती सगळी फॅमिली सोडली. कसं वाटतं हा बाजार बघून? एक नंबर. हो. कोण आहे आपलं? सगळी पूर्ण कुटुंबच घेऊन आलो. होय ना? हो. कुठलं आहे गाव? माळखांबी गावातून हे विद्यार्थी या ठिकाणी या संस्थेमध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात. विद्यार्थ्याची प्रगती बघता कसं वाटतं आपलं? एक नंबर प्रगती आहे. प्रगती. हो. धन्यवाद. स्पर्धा परीक्षा हे सगळे घेतात तिथे सगळ्या शाळेत. सगळं. ह्या उपक्रमाविषयी काय सांगाल? एक नंबर आठवडी बाजाराचा उपक्रम ठेवला आहे. मुलांना जनरल नॉलेज वाढायसाठी हे त्याचा चांगला उपयोग होणार. अच्छा. ह्याच्यातून विद्यार्थ्याची प्रगती होईल. हो, 100%. अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी ठेवलेला असं पालकांचंही मत आहे या ठिकाणी. धन्यवाद. एक असा आपण हा संपूर्ण बाजार हा आपण भरलेला बर्गरचा बाजार आपण दाखवतोय. संपूर्ण बाजार दाखवतोय. पालकांची खरेदीसाठी गर्दी आहे, विद्यार्थ्याची खाण्यासाठी धावपळ चालू आहे. कुठल्या स्टॉलवरती चांगल्या प्रकारचं खायला भेटेल हे आपण पाहतोय. पालक आले आहेत. आणखीन एक पालक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन घेऊ. कुठलं गाव आहे? बोरगावमधून हे पालक आले आहेत. कसं वाटतं या आठवडी बाजाराविषयी? एक नंबर. हा उपक्रम प्रत्येक संस्थेने चालवावा असं आपल्याला वाटतं का? हो. बरं वाटतं. किती आहेत आपल्या विद्यार्थ्यातून? माझा एकच मुलगा आहे. एक मुलगा. अगोदर कुठं होता? तिथंच आहे पहिल्यापासून. प्रगती आहे? हो, एक नंबर. तर बोरगावमधूनही पालक या ठिकाणी आले आहेत. भरपूर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आठवडी बाजार भरला आहे आणि संस्थेनं अतिशय चांगला उपक्रम राबविला असंही म्हणायला काय हरकत नाही. संस्थेची प्रगती ही मोठ्या प्रमाणात दिसून येते. बऱ्याच लोकांचं म्हणणं येतं आहे की छोट्या रोपट्यापासून लावलेलं हे झाड आता वटवृक्ष तयार झालेलं आहे. तर श्रीपूर वार्ता न्यूज चॅनलसाठी शांतीलाल रेडे, नांदोरे.